मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनानंतर सरकारने 2 सप्टेंबरला जी.आर. काढला. मात्र आता त्या जी.आर.मध्ये सुधारणा करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील करताय. याकडे ओबीसी महासंघाचं काय लक्ष आहे, कसं लक्ष असणार या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, पुन्हा एकदा मुंबईमध्येच कूच करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. मुळात 2 सप्टेंबरला जी.आर. काढला, त्यावेळेस गुलालाची उधळण अक्षरशः जे ते आपला विजय झाला म्हणून जरांगे पाटलांनी केली होती. आता पुन्हा त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करताय. तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, नाही. हे बघा, की काय सुधारणा पाहिजे हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता ते काय मागतात आम्ही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देणं बंद केलं. सरकार त्यांनी जे मागणी करतात त्याच्यावरती सरकार काय विचार करते आहे त्या सरकारच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून असतो. कारण सरकारने आम्हाला जे आश्वासित केलेलं आहे त्याच्यावरती आजपर्यंत सरकार ठाम आहे. सरकारने आम्हाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. आणि मग आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. आणि मग ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकार आमच्याशी धोकाधडी करते आहे काय, त्या दिवशी आम्ही आंदोलन करण्यास सज्ज आहोत. कालही होतो, आधी आणि उद्या राहणार आहोत. आणि आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं आणि अधिकाराचं रक्षण करण्याकरता वर्षभर सज्ज असतो आणि यापुढे सुद्धा सज्ज राहणार आहे. ज्या काही 58 लाख नोंदी समोर आल्याचा दावा केला जातो, त्या नोंदी नेमक्या कधीच्या आहेत आणि ते खरंच जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा हा यश होता का? आणि सध्याला का आता पुन्हा जे ते जो जी आर निघाला त्यामध्ये बदल करण्याची मागणी करते? हे बघा, मी वारंवार याच्याशी बोललेलो आहे, 3 वर्षापासून बोलतो आहे. आणि आता परवा जो सरकारने आकडेवारी जाहीर केलेली आहे, मी नाही म्हणत, सरकारने सांगितलं आहे की 1986 ते आजपर्यंत सापडलेल्या ह्या 58 लाख नोंदी आहे. 86 पासून आताच्या नाही आहे. आणि त्याच्यापैकी 52 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेले आहे. आता हे जे आंदोलन सुरू झालं ज्या परिसराकरता की ते मराठवाड्यापुरतं आंदोलन आहे आपल्या सर्वांना माहिती. त्या मराठवाड्यात 24/10/2023 नंतर किती नोंदी सापडल्या? 45,000 फक्त. आणि सरकार असं म्हणते की ज्या 45,000 नोंदी सापडल्या त्यापैकी 3,11,000 लोकांना आम्ही प्रमाणपत्र दिले. चला, एका घरामध्ये 4-4, 5-5 लोक असतील, दिले असतील. पण त्या 3,11,000 पैकी व्हॅलिडिटीसाठी किती लोकांनी अर्ज केला? फक्त 20,000. आणि 15,000 लोकांची व्हॅलिडिटी झाली. मग उरलेल्या लोकांनी अर्ज का नाही केला? कारण व्हॅलिडिटी करता जे आवश्यक कागदपत्र पाहिजे ते जुळवाजुळव झालेली नसेल, ते झालं म्हणून अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही. आणि म्हणून काल असं बोलताना ते माणसं म्हणाले की बा आता व्हॅलिडिटीच्या नियमामध्ये बदल करा. तो राज्याच्या हातात नाही आहे, कारण तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे केंद्राने ठरवलेले नियम आहे. आणि त्याच्यामुळे ते काय मागणी करतात आता याच्याकडे आम्ही लक्ष देणं बंद केलं. आम्ही आमच्या भूमिकेची ठाम आणि सरकारकडे आम्ही लक्ष ठेवून असतो. ज्या दिवशी सरकार आमच्याशी धोकाधडी करते असं आमच्या लक्षात येईल त्या दिवशी आम्ही आंदोलनाकरता सज्ज राहणार. मात्र ज्याप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळवलं जात आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोक पुढाकार घेत नाही आहे असं तुमचं म्हणणं? बिलकुल नाही. बा, जात प्रमाणपत्र मिळवणं सोपं काम आहे. तुमच्या 10वीच्या किंवा कुठल्या तरी कागदपत्रावर तुमची जातीची नोंद असेल तर तहसीलदार जात प्रमाणपत्र देऊन टाकतो. पण जात प्रमाणपत्र मिळून तुम्हाला फायदे मिळत नाही. त्या जात प्रमाणपत्राची जोपर्यंत वैधता होत नाही आणि ती वैधता होण्याकरिता जे आवश्यक कागदपत्र पाहिजे ते कागदपत्र 1967च्या पूर्वीचा पुरावा महाराष्ट्रात राहत असल्याचा, शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर नोंद आणि वंशावळ, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही जुळवाजुळव ज्या दिवशी होईल त्याच दिवशी ती व्हॅलिडिटी होऊ शकते, अन्यथा नाही. आणि मग प्रमाणपत्र मिळवणं वैध याच्यात तफावत आहे. ही कागदपत्र मिळत नसेल म्हणून कदाचित लोकांनी अर्ज केलेला नसेल. पुन्हा एकदा जरांगे पाटील मुंबईमध्ये कूच करण्याचा इशारा देत आहे. मागच्या वेळेस सरकारने जी.आर. काढला, त्यामध्ये सुधारणा मागताय. पुन्हा जर सरकारने काही जर पाऊल उचलली, काही ओबीसी विरोधामध्ये निर्णय जर झाला तर ओबीसी महासंघाची काय भूमिका? आम्ही बिलकुल आंदोलन काय सज्ज आहोत आमच्या संविधानिक आरक्षण आणि संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. खूप खूप धन्यवाद सर. आपण पाहू शकतो की जरांगे पाटलांनी जरी मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिला असला तरी ओबीसी महासंघ देखील आपल्या हक्काच्या मागणीच्या रक्षणासाठी जे ते रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे जरांगे पाटील काय मागणी करतात याकडे आमचं लक्ष नसून सरकार काय भूमिका घेतात याकडे आमचं लक्ष असल्याचं ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलंय. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.